तर ही रात्रीची भाजी आहे, तर फेकायची नाही. कोणी काय करते, भाज्या फेकून देते, कारण चांगली तेलाची भाजी राहते, चांगलं तेल वगैरे, चांगलं तिखट मीठ सगळं राहते, मसाला वसाला. तर ही एवढी चांगली भाजी खाणं नाही होत म्हणून फेकून द्यायची काय नाही. तर याचा मस्त छानसा पराठा बनवायचा. हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि जय भीम. तर आता वाजले सकाळचे 7:50. हे पहा, 7 वाजून लॉकच होऊन जाते हा मोबाईल पटकन. हे पहा, 7:51. तर आता रात्रीची भाजी उरली आहे, आलू वांग्याची भाजी. तर कालच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते ना की सुकी सुकी भाजी बनवली आहे. तर ते काही आता उरली ते, तर मग आता ती भाजी फेकायची नाही, वाया घालवायची नाही. तर उरलेल्या भाजीपासून आता मस्त छानसा पराठा बनवतो. तर चला मग आता पराठा कसा बनवतो, कंटिन्यू राहा, व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा. चला, तर आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ मिसळू. गव्हाचं पीठ घेतो, जास्त नाही घ्यायचं, म्हणजे जेवढं आपल्याला लागते तेवढंच घ्यायचं. तर मी तेवढी भाजी आहे, कटोरीभर भाजी आहे, तर मी थोडं दोन दोन प्लेटा पीठ कणिक घेतलं. म्हणजे जेवढं लागते तुम्हाला तेवढं तुम्ही घेऊ शकता. आणि आता मस्त हे चांगलं मळून घेतो असं, म्हणजे चांगलं बारीक झालं पाहिजे, त्याच्यातले आलू वांगे पूर्ण एकजीव झालं पाहिजे, असं पूर्ण चांगलं मळून घेतो. याच्यात काहीच टाकायची गरज नाही आहे, कारण भाजीतच सगळं काही आहे. कारण मीठ वीठ तोंडाकडे पाहू नका, हे मी तेल लावलं आहे, कुमकुम मादी तेल लावलं आहे चेहऱ्याला, हे पहा, म्हणून हे तेलकट दिसत आहे. चला मी दाखवू का कोणतं तेल वर. तर हे पहा, हे तेल लावत असते मी रोज सकाळी. आता ऊन नाही आहे ना म्हणून, तर हे तेल लावून मी उन्हात जात नाही. तर आता आभाळच राहते, आता पावसाळीचं तर हे उन्हाचे तर हेच नाही आहे. म्हणून मी आता सकाळीच हे लावलं. तसं तर रात्रीनं झोपाच्या वेळेस लावायचं असते, पण मी सकाळी लावलं. तुम्ही पण करून पहा ट्राय. मी तर थोडा फरक वाटून राहिला मध्ये, म्हणजे डोळ्याखाली माझे हे काळे धब्बे आहे ना, थोडे कमी दिसून राहिले. मला सूट झालं ते. त्याच्यात चंदन केसर आहे. तर चला आता मी हे मस्त मळून घेतो. चला, ही माझ्याकडे ट्रायपॉड नाही, असं मोबाईल ठेवताही नाही येऊन राहिला. माईनं तोडलं ना, माझी आपत झाली. चला आता मळून घेतो मस्त. चला, इथंच असा ठेवतो मोबाईल, ते पाणी पण आहे. आता ट्रायपॉड घेतलं असतं, पण पैसे नाही, तंगीत ना असंच होते. तंगी असली ना तेव्हा अलबत नुकसान होते. चला, काही हरकत नाही. बा, किती मस्त छानसं होऊन राहिलं. तर आता मस्त हे मळून घेतो. आणि दोघीले काही जास्त लागत नाही, मस्त करून घेतो आता दोघी. मग काही पोळ्या करायची जरूरत नाही, भातही आहे आणि वड्याची भाजी करून घेईन. तर ह्या पोळ्या उरलेल्या आहे रात्रीच्या, तर हे पोळ्या मस्त तेल लावून गरम करून घेतो. हे खाणं होते आणि हे पराठे, एवढ्यात आमच्या दोघीचं होऊन जाते. तू फक्त पराठा खाशील? ठीक आहे, तू पराठा खाजो. हा, आज बहारों की मलिका, मौसम बदल जाए करता, दिल का है ना,
मौसम बदल जाए दिल का. तेल संपलं. आता माही तेल संपत आलं. आता आपण काय करू. आता फक्त शिल्लक आपल्याजवळ 200 रुपये आहे. क्या दिन आ गए रे आपण. चला तर आता मोबाईल ठेवायला जागाच नाही होती. मी खिडकीला मोबाईल बांधला, देयांशूच्या टाईनं बांधला आणि तिथे ठेवला. तर आता पूर्ण दिसत आहे. आता पराठे पहा किती चांगले मस्त आणि पतले पतले पराठे बनून राहिले. तर ही पराठेनं खावाले खरंच खूप चांगले लागणार आहे असं वाटतेच मला. कारण पहा आणि किती चांगले गोल गोल लाटून राहिले. आणि तेल थोडं कमी आहे ना, तर थोडं थोडं कमी टाकून राहिली मी तेल. खरंच आलू वांग्याची भाजी मसालेदार राहते, तेलकट राहते मस्त. तर अशा भाजीचे पराठे, कोणतीही भाजी असो, असे कोणत्याही शिळ्या भाजीचे ना पराठे बनवून घेत जा. तर खाणं येऊन जाते, भाजी वाया जात नाही. आपण एवढी मेहनत करतो, कायच्यासाठी करतो, अन्नासाठी मेहनत करतो. तर अन्न आपण खाऊ तेव्हाच जगू ना. तर म्हणून ना फेकल्यापेक्षा असे पराठे बनवून घ्या. पा किती चांगले झाले, मस्त टेस्टी टेस्टी. खुशबू पण एकदम मस्त येऊन राहिला. खूपच मस्त सुंदर खुशबू येऊन राहिला. तर माई पण म्हणते मम्मी मी पराठे मीच खाईन म्हणते, अशी म्हणते. तर तिलाही देईन डब्यावर आणि मी पण खाईन. असं मस्त छोटे 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 जास्त मोठे नाही, मी थोडे मोठे केले. तुम्हाला जसे पटते तसे तुम्ही करू शकता. मी माझ्या मनाप्रमाणे मी तेवढाले बनवले. तुम्ही मोठे सुद्धा करू शकता आणि लहान पण करू शकता, जेवढं तुम्हाला पटेल तेवढं. तर खूप चांगले पराठे बनवून राहिले आणि लाटाही चांगले येऊन राहिले. आणि तशीच आलूची भाजी, म्हणजे कोणती भाजी जर उरली ना तर असंच करत जा तुम्ही, आपली बचत बी होऊन जाते. तर पहा झाले पराठे खूप चांगले. आता मी खाऊन पाहतो कसे झाले तर. आता याच्यासोबत टमाटर सॉस पाहिजे, पण टमाटर सॉस नाही आहे. मामीला मागून घेतो. वा, भाजी फेकण्यात गेली, पराठा किती चांगला लागून राहिला, खूप चांगला लागून राहिला. आणि अभ्यास माही अभ्यास करून राहिली. काय काय लिहिलं बाई, खाऊन पाय पराठा. माही रोज अभ्यास करते, शाळेतून आल्यावर अभ्यास करते. अरे वा, थोडे अक्षर सुधारा लागते. चांगले अभ्यास चांगली लिहून राहिली. आता माहीला लिहिता तरी येऊन राहिलं, नाही तर मागच्या वर्षी लिहिताच नाही येत होतं. आता तरी लिहून घेते. तिला फक्त म्हणा लागते की माही बेटा अभ्यास कर. माही शिकून काय बनशील बाई, डॉक्टर. हो, डॉक्टर बनजो. टीचर बी बनशील. बरं, काही ना काही बन. आणि मी खरंच, आणि मी तुला शिकायला जे पाहिजे शिक्षणासाठी मी तुला कधीच काहीची कमी नाही करणार, है ना माई. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला आणि पराठे कसे वाटले तर कॉमेंट्समध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा. पराठे खरंच खूप चांगले झाले. तर याच्यासोबत ना टमाटर सॉस असतं ना, एकदम चांगलं लागते. चला तर